होतो, ज्यावेळेस एखादा उपविभागीय अधिकारी, ज्याला की आपण SDO म्हणतो, SDOचा आदेश होतो, प्रांत अधिकारी यांचा आदेश होतो एखाद्या फेर संदर्भात, तो फेर घ्यावा किंवा नाही घ्यावा. तर सदरचा निर्णय हा एका पार्टीच्या विरोधात नेमित गेलेला असतो. जर अशा प्रकारचा फेर किंवा फेरफारचा आदेश जर तहसीलदार, महसूल अधिकारी, तसेच अव्वल कारकून दर्जाचे अधिकारी, तसेच SDO, उपविभागीय अधिकारी, प्रांत अधिकारी यांच्याकडून जर एखादा आदेश झाला आणि एखाद्या आदेशामध्ये जर फेर घेण्याचे आदेश दिलेले आहेत किंवा एखादी दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत किंवा एखादं नाव कमी करण्याचे आदेश दिलेले आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत, तर अशा आदेशाविरुद्ध आपल्याला त्याच अधिकाऱ्याकडे एक अर्ज करून तसेच अपीली अधिकाऱ्याकडे एक अर्ज करून आपण सदर आदेशास स्थगिती द्यावी. सदर आदेशास आपण अपील पिरियड संपेपर्यंत स्थगिती द्यावी. आपल्या झालेल्या आदेशापासून 60 दिवसाच्या आत आम्हाला वरिष्ठ कोर्टात अपील करायचं आहे, तोपर्यंत आपल्या या आदेशास स्थगिती देण्यात यावी, अशा प्रकारचा आपण अर्ज करू शकतो. तसेच आपण अपीलीय न्यायाधिकरणासमोर, कोर्टासमोर, की खालील अधिकाऱ्याचा निर्णय हा कशा पद्धतीने चुकीचा आहे आणि माझ्या विरुद्ध कशा पद्धतीने आहे, किंवा सदरच्या अर्जामुळे माझं हे कसं न भरून निघणारं नुकसान होणार आहे, या काही गोष्टी जर आपण व्यवस्थित समजून सांगितल्या तर अपीलीय अथॉरिटी, अपीलीय अधिकारी जे आहे ते देखील सदर आदेशाचं अंमलबजावणी होण्यापासून किंवा त्याचे एक्झिक्युशन होण्यापासून काही स्पेसिफिक पिरियड पुरता किंवा काही ठराविक कालावधी पुरता स्टे देऊ शकतात किंवा त्यांच्या